माय सकाळ भावांनो, दिवस दुसरा आहे. हॉल दुपारचा नाश्त्याचा हॉल टाकला ते भिवंडीच्या पुढे आहे. आपण निघालो चाय वगैरे पिऊन. आत्ताच आरती झाली भावाची, तर निघायची वेळ झाली आहे बघा. बघू डायरेक्ट नाश्त्याच्या हॉल्टवर भेटू. साईड आणखी निघाली आपली भिवंडीचा नाश्ता. परत चाय प्यायला थांबलं ते पण स्पेशल दादा सर्व इथे चाय पित आहे. मामा बाय बळ निघाली पालखी जीव जळ ऐकून घेशील. सकाळपासून निघालोय ना, चालतच राहतोय. काय नाश्ता वगैरे केला. पालखी अशी बोलवत आहेत ना, आम्ही लई पाठी राहिलो, लई म्हणजे लई. आता आम्ही म्हणजे आम्हाला वाटलं हॉल्ट असेल, पण आतमध्ये गेलं तर फंक्शन निघालं. काय नाही चुकी होते, आम्हाला नाही माहिती होतं. आम्हाला वाटलं हॉल्ट होतं म्हणून आम्ही आतमध्ये गेलो. ब्लॉगिंग काय नाही, पुढे भेटू नाश्त्याच्या टायमाला. निघाली पालखी जीव ऐकून घेशील का. तर गाईस फायनली पोचायला आलोय. मॅपमध्ये दाखवतोय आम्ही दोनच आता पाठी राहिले. शुभम पण गेला लवकर पुढे. मध्ये थांबलेलं म्हणून थोडा रेस्ट घेतला. तर आम्ही फायनली पोचलो. बघू नाश्त्यामध्ये काय आहे. पप्प्या होता ना, आता अजून बाकी आहे. आता होडला जाऊन टाकाचा संस्थाने झोपून जा. नाश्ता येईल तेव्हा. चला पोचलो बाबाकडे. मंगल मूर्ती पाहून तुला पालखीत बसवितो मी. नाश्ता करायला थांबलोय. नाश्त्यामध्ये आहे पौवा आणि चाय, पोहे आणि चाय. नाश्ता करून ब्लॉग चालू करतो. जय साईनाथ. निघालो आहे दुपारच्या हॉलसाठी. नाश्ता वगैरे केला आता. आणि जो आज आमचा जो नाईटचा हॉल जो नाही रे, पुढे जायचंय. पुढे हां मग नाईटचा नाही आता इथे. म्हणजे उद्या जो सकाळचा हॉल 3 किलोमीटर अजून 3 किलोमीटर दुपारचा. हां नंतर संध्याकाळी मामाचा ढाबा. मामाच्या संगरीचा 7 किलोमीटरला आहे. हां मग पुढे आहे आपल्याला. चालत चालायचं. हां हॅलो हां बोलते बाय. काय जाते आम्हाला आंघोळ करायला आलो आहे बावडीमध्ये. अनिल भाव मंडळी नानी बिने का सोच रहे ले भाई. इथेच आमचं तिकडे काढतोय. दुसरींदा खातोय बाई. दर्शन घ्यावे पदयात्रेचा सारा शेण गेला. मानकरी उभे स्वागताला. पदयात्रेचा सारा शेण गेला.
नगरच्या हॉलला मी पोचलोय. आता जेवण बिवण करून पुढे निघणार. आधी बाबाची आरती करणार, नंतर जेवणार डायरेक्ट. आमचा ओल्ड आला आता. आता आम्ही जेवणार. आम्हाला वाटलं उपवास आहे. आता जेवण भेटेल आम्हाला. जेवण लस्सी, भात, डाळ दाल भाजी. भात, लस्सी आहे, बहुत कुछ आहे. पलटी मार. हा गिटक आहे गिटक. ते मगाशी आम्ही दाखवला तुम्हाला. हाच होता. संध्याकाळ भावांनो निघालो आता रात्रीच्या हॉलसाठी. मामाचा ढाबा. माशा पीर. पालखी आपली पुढे चालते. बाकीचे अर्धे लोक पाठी आहेत आणि आम्ही पालखीसोबत आहे आता. चला रात्रीच्या हॉल्टवर भेटू आता. रात्रीच्या हॉल्टवर पोचलो आम्ही. अंबे माता मंदिर, पालखी आपली बाबाची. आज फायनली पोचलो सर्व. ब्लॉगर. तर गाईज मी दुपारचा ब्लॉग नाही काढला आहे कारण की फोनमध्ये चार्जिंग होतं आणि इथे कुठे चार्जिंगचे प्लग पण नव्हते तर लावू नाही शकतो. तर दुपारचा ब्लॉग नाही काढला जेवणाचा. बाकी पूर्ण ब्लॉग काय होतं. आरती वगैरे झाली, मस्त फ्रेश वगैरे झालं, कपडे इकडे चेंज केले. तर जेवणाची तयारी आहे. हो बघा काय करतायत, कुठे जात आहेत ते लोकांनाच माहिती. चला भेटू पुढे. जेवणाची तयारी आहे. जेवणामध्ये आहे पुरी, भात, फ्लावरची भाजी, शिरा आणि नल्ली. जेवत आहेत सर्व. नल्ली बी आहे, शिरा बी. चला सायराम जेवू आता. जेवता जेवता तारक मेहता. इथे बघ रे. सायमाय रात्र भावांना झोपायची तयारी. बघा सगळे झोपले. राजभाव सायमाय राम. तिथे शिकार झोपलाय आणि त्यामुळे बिबट्याची वाट बघतोय. शिकार वळवळतो, हळूहळू वळवळतो. बिबट्या आला की बिबट्याला 4 वाजताना हात पाठवून तिकडे पाठवायचं आहे. बिबट्याच्या बाजूला बघा कसे झोपलेत. शिकारच्या बाजूला शेर झोपलेत त्याचे. ते आपले काय बोलत आहे बिबट्याची पिल्ला कोण? बछडे 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 झोपलेत सगळे. गाईज रात्रीचे 11:30 वाजले आणि भाया खातोय आणि झोपत नाही ते आम्हाला कारण की खूप मच्छर चावतोय तिथे. खायला तर बघा तिसरींदा जेवतोय. शिरा केला ना शिरा. याला शिरा खायचा आता. ब्लॉग एडिट करते आणि शिरा खायचा. ब्लॉग लवकर एडिट ले